विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत इयत्ता 10वी इतिहास चॅप्टर 3 उपयोजित इतिहास. आज आपण या धड्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांचे अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. उत्तर: जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. उत्तर: भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. 1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. उत्तर: अयोग्य जोडी रम्मन, पश्चिम बंगालमधील नृत्य. योग्य जोडी रम्मन, उत्तराखंड येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य. 2. टिपा लिहा. 1. उपयोजित इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, हा 4 गुणांचा प्रश्न आहे, म्हणून पूर्ण लक्ष केंद्रित करा. उत्तर: 1. उपयोजित इतिहास म्हणजे इतिहासाचे ज्ञान सामान्य लोकांसाठी उपयुक्त बनवणे, याला जनांसाठी इतिहास असेही म्हणतात. 2. इतर विषयांमध्ये इतिहासाची उद्दिष्टे लागू करून नवे निष्कर्ष काढणे हीच उपयोजनाची मूलभूत कल्पना आहे. 3. भूतकाळातील घटना, परंपरा आणि वारसा यांचे ज्ञान वर्तमान आणि भविष्यकाळात समाजाच्या उपयोगासाठी कसे येऊ शकते याचा अभ्यास उपयोजित इतिहासात केला जातो. 4. या इतिहासाच्या सहाय्याने पूर्वजांचे सांस्कृतिक, कलात्मक आणि परंपरागत वारसाचे जतन करता येते आणि या प्रक्रियेत तज्ज्ञांसोबत सामान्य लोकांचाही सहभाग असतो. 2. अभिलेखागार. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण याचे उत्तर पाहूया. उत्तर: 1. अभिलेखागार म्हणजे ऐतिहासिक आणि महत्त्वाची कागदपत्रे जिथे सुरक्षितपणे जतन करून ठेवली जातात ते ठिकाण. 2. येथे जुनी दफ्तरे, सरकारी नोंदी, करारपत्रे, चित्रपट, नकाशे यांसारखी मौल्यवान ऐतिहासिक सामग्री संरक्षित ठेवली जाते. 3. अभिलेखागारांच्या मदतीने इतिहासकारांना मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात, त्यामुळे प्राचीन भाषा, लिपी, कालगणना आणि त्या काळातील घटनांचा अभ्यास करता येतो. 4. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे आणि प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र राज्य अभिलेखागारही असते. 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे 2 मिनिटात स्पष्ट करून घेऊ. उत्तर: मूर्त वारसा, मूर्त स्थळे, प्राचीन वास्तू, प्राचीन वस्तू, हस्तलिखिते, प्राचीन शिल्पे, प्राचीन चित्रे. अमूर्त वारसा: मौखिक परंपरा व बोलीभाषा, पारंपरिक ज्ञान, सामाजिक पद्धती व धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्ये, परंपरा पद्धती कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट. 4. पुढील विधाने कारणासहित स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर: 1. मानवाने लाखो वर्ष नवनवी कौशल्ये आत्मसात करून प्रगती केली. दगडी हत्यारे बनवण्यापासून ते आधुनिक विज्ञान युगापर्यंत त्याचा प्रवास सतत बदलत गेला. 2. शेती, उद्योग, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये वेळोवेळी मोठे तांत्रिक बदल झाले. 3. या क्षेत्रांमध्ये झालेले बदल समजून घेण्यासाठी त्या काळातील तांत्रिक साधने, पद्धती आणि नवकल्पनांचा इतिहास अभ्यासणे आवश्यक ठरते. 4. दगडी साधनांपासून सुरुवात करून आजच्या प्रगत तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास शिकणे अत्यावश्यक ठरते. 2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर: 1. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली स्थळे, परंपरा आणि कलाकृती हा मानवजातीचा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा असून त्याबद्दल आपल्याला आत्मीयता वाटते. 2. हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे आणि त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असते. 3. काळाच्या ओघात अशी मौल्यवान वारसास्थळे नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात. 4. या वारशाचे संवर्धन कसे करावे यासाठी आवश्यक दिशानिर्देश ठरवून जागतिक वारसा ठिकाणांची यादी युनेस्को ही संस्था जाहीर करते. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. उत्तर: विज्ञान. 1. वैज्ञानिक शोध मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उत्सुकता समाधानासाठी तयार होतात. 2. नवीन शोध करताना आधीच्या वैज्ञानिक ज्ञानाचा आधार घेतला जातो. 3.
एखादा शोध नेमका कसा विकसित झाला हे समजण्यासाठी त्यामागील कारण, क्रम आणि सिद्धांतांचा इतिहास अभ्यासावा लागतो. कला. 1. कोणतीही कला तिच्या वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांवर आधारित विकसित होते. 2. कला समजून घेण्यासाठी त्या परंपरांचा आणि संस्कृतीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक असते. 3. कलाकृतीच्या निर्मितीमागील कलाकाराची मानसिकता, त्या काळातील शैली आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. व्यवस्थापनशास्त्र. 1. उत्पादन, मनुष्यबळ आणि विक्री यासारख्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रक्रिया समजण्यासाठी त्यांच्या भूतकालीन पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. 2. या प्रक्रिया सांभाळणाऱ्या संस्था किंवा यंत्रणा पूर्वी कशा चालत होत्या हे जाणणे महत्त्वाचे असते. 3. भूतकालीन व्यवस्थापनाचा इतिहास समजला की वर्तमान काळातील व्यवस्थापन करणे अधिक सोपे होते. 2. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? उत्तर. 1. भूतकाळातून वर्तमानाची दिशा ठरते. उपयोजित इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना समजतात आणि त्या ज्ञानाच्या आधारे मानव सध्याच्या काळातील निर्णय व वाटचाल ठरवतो. 2. वारसा जाणून घेण्याची संधी मिळते. उपयोजित इतिहासामुळे पूर्वजांनी तयार केलेल्या परंपरा, कला, वास्तू आणि सांस्कृतिक वारशाबद्दलचे ज्ञान मिळते, ज्यामुळे आजचे लोक आपल्या वारशाबद्दल जागरूक होतात. 3. वारसाचे जतन करता येते. उपयोजित इतिहासाच्या सहाय्याने मूर्त व अमूर्त सांस्कृतिक वारसा कसा जपायचा हे कळते आणि त्यामुळे सध्याच्या काळातील संरक्षणाची कामे सोपी होतात. 4. सध्याच्या समस्यांचे समाधान शोधण्यात मदत होते. भूतकालीन अनुभव व उदाहरणांच्या आधारावर आजच्या सामाजिक, सांस्कृतिक व प्रशासनिक आव्हानांना उपाययोजना शोधणे शक्य होते, तसेच भविष्यकाळासाठी दिशा मिळते. 3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवलं तर अर्धा धडा समजल्यासारखं होईल. उत्तर. खालील उपाय इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी उपयुक्त ठरतील. 1. ऐतिहासिक इमारतींची नियमित देखभाल करावी, जेणेकरून किल्ले, मंदिरे आणि स्मारके नुकसानापासून वाचतील. 2. जतनासाठी कठोर कायदे लागू करावेत, जे ऐतिहासिक वारसाचे संरक्षण करण्यास मदत करतील. 3. लोकांमध्ये जागरूकता वाढवावी, जेणेकरून समाजाला या वारशाचे महत्त्व समजेल. 4. संरक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, कारण त्यांच्या ज्ञानामुळे योग्य प्रकारे जतन करता येते. 5. नाणी, हत्यारे, दागिने यासारख्या वस्तू काळजीपूर्वक जपाव्यात आणि त्यांना चोरी किंवा तुटण्यापासून वाचवावे. 6. ओव्या, लोकगीते, गाथा यासारख्या मौखिक परंपरांचे संकलन करून त्यांना लिखित स्वरूप द्यावे. 7. प्राचीन ग्रंथांचे कीड, ओलावा आणि बुरशीपासून संरक्षण करावे, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकतील. 8. योग्य कीटकनाशक आणि रसायनांचा वापर करून वस्तूंचे नुकसान टाळावे. 9. सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढवावा, कारण लोकसहभागामुळे वारसा संरक्षण अधिक प्रभावी होते. 10. इतिहास आणि वारशाबद्दल प्रबोधन करावे, ज्यामुळे लोकांमध्ये या ठेव्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो. 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, नीट लक्ष द्या. उत्तर. वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून खालील गोष्टी साध्य होतात. 1. वारसा स्थळांचे मूळ स्वरूप जपले जाते. अशा प्रकल्पांमुळे स्थळात कोणताही अवांतर बदल न करता त्याचे योग्य संरक्षण आणि संवर्धन करता येते. 2. स्थानिक समाजाची जीवन पद्धती समजते. त्या भागातील लोकांचे विचार, त्यांची परंपरा, तसेच ते कोणत्या अडचणींना सामोरे जातात याचा अभ्यास होतो. 3. स्थानिकांच्या भावना जपल्या जातात. संवर्धनाच्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेता येते, ज्यामुळे त्यांची संस्कृती, श्रद्धा किंवा भावना दुखावल्या जात नाहीत. 4. परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. स्थानिक लोकांच्या कलेवर आधारित रोजगार, उद्योग किंवा उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी अशा प्रकल्पांतून योग्य नियोजन करता येते.